सासवडनंतर जेजुरीचा एक दिवसाचा मुक्काम आटोपून वारी पुढे वाल्हेला 40 किलोमीटर अंतरापर्यंत येऊन पोहोचलेली होती. दुरूनच नीरा नदीचं दर्शन व्हायला लागलं. तिचं शांत पात्र प्रत्येकच वारकऱ्याच्या नजरेत भरायला लागलं. नीरेच्या प्रेमात पडणार नाही असा वारकरी विरळाच. भोर तालुक्यातील शिरगावजवळ नीरा बावी नावाचं पाण्याचं एक पांडवकालीन कुंड आहे. तिथूनच उगम पावलेली ही नीरा नदी पुढे वाहू लागते. नागमोडी तर नाही, पण आपल्या साध्या सरळ वळणानं नीरेच्या सौंदर्याला बहार येते हे मात्र नक्की. फार कमी नद्या भाग्यवान असतात. परमेश्वराच्या पदस्पर्शानं पावन होण्याचं सद्भाग्य फारच कमी नद्यांना लाभलेलं आहे आणि त्यापैकी एक ही नीरा. नावाप्रमाणे दुथडी तुडुंब भरून वाहणारी. हिनं आपल्यातल्या नवयौवनेचा बहर कधी ओसरूच दिला नाही. आपला आजूबाजूचा प्रदेश सुपीक करत समर्पणाचे दाखले देत पुढे पुढे प्रवाहित होणारी ही शांत नदी अभिमानानं पश्चिम महाराष्ट्रात मिरवायला लागली. अभिमान करण्यासारखं मोठं पुण्य जे तिच्या पदरात पडलं होतं. साक्षात श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घालून त्यांना सुचिरभूत करण्याचं पुण्य. जसजशी वारी नीरेच्या जवळ यायला लागली तसतशी तीच स्वतःहून स्वागताला समोर सरसावल्यासारखी भासू लागली. जणू आपले विशाल बाहू पसरून संपूर्ण वारीलाच आलिंगन देण्यासाठी ती पुढे येतेय असं वाटायला लागतं. हीच असते ओढ, जी वारकऱ्यांनाही होती नीरेत स्नान करण्याची आणि नीरेलाही होती वारकऱ्यांच्या स्नानानं स्वतःला पवित्र करून घेण्याची. पुलावरून वाहे भक्तीचा झरा, माऊलीसाठी आतुरली नीरा असं म्हणतात. माधवबुवांनी दुरूनच नीरेच्या दिशेने नजर टाकली. त्यांनी आसपास ऋषीला शोधण्याचा प्रयत्न केला. ऋषी कुठेच दिसत नव्हता. तो त्यांच्या सोबत तर असतो, आता कुठे असेल? मधूसोबत कारमध्ये तर नाही? पण ऋषी असं करणार नाही हे त्यांना ठाऊक होतं. ते त्याला शोधत शोधत मधूच्या कारकडे आले. तिथेही ऋषी नव्हता. आता काय करावं? या मधूला कोणी सांगावं बरं की आता आपल्याला नदीत स्नान करायचं आहे ते? शेवटी बुवांनीच हिंमत केली. ते त्याच्या जवळ आले. ते पाहून मधूनं काच खाली केली आणि डोळ्यांनी काय म्हणून विचारलं, अरे मधू, आता पुढे ये ना. नीरा नदी येतेय. त्या नदीत आज माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं. चतुर्दशीना आज. माधवबुवा त्याला सांगायला लागले. बरं, मग मी काय करू? मधूनं कपाळावर आठ्या आणत विचारलं. अरे, आपल्यालाही आपलं स्नान या नदीत उरकून घ्यायचं आहे. उतर खाली आता. चल जरा तिथपर्यंत पायी जरा. तुझे बदलायचे कपडे वगैरे घे सोबत. उतरतोयस ना? मी बघतो, जा तुम्ही तुमचं बघा, मी माझं बघून घेतो. मधू गाडीतनं न उतरता म्हणाला. बरं ठीक आहे, पण स्नान मात्र कर बरं का. पवित्र स्नान असतं हे. बुवा परत म्हणाले आणि आता मात्र मधू वैतागला. अहो बघतो म्हटलं ना, जाण तुम्ही. काहीशा रागानं मधूनं त्यांना जायला सांगितलं. आणि पवित्र स्नान म्हणे. यांचं काय काय पवित्र असतं आणि काय काय नाही ते त्यांचं त्यांना ठाऊक. मनातल्या मनात तो पुटपुटला. वैताग आणलाय नुसता या पवित्र शब्दानं. छ्या, पण आंघोळ तर करावी लागेलच ना. असं पारोसं किती दिवस राहणार? हा ऋषी पण ना दिसतही नाही आहे. कुठे कडमडला आहे कोणाच ठाऊक. असं म्हणत त्याने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. एका पुडक्यात त्याने टॉवेल, इनर्स वगैरे कपडे घेतले आणि कारजवळ ऋषीची वाट बघायला लागला. आज चतुर्दशीचा दिवस. वारी आता नीरेच्या अगदी काठावर येऊन पोहोचली होती. दत्त घाटावर माऊलींची पालखी येऊन स्थिरावली. आळंदीच्या पुजाऱ्यांनी आणि पालखी सेवकांनी पादुकांना डोक्यावर घेतलं. पुंडलिक वरदाचा जयघोष झाला. घाटाच्या पायऱ्या उतरून पादुकांना शाही स्नान घातलं गेलं. आरती, जयघोष सारं आटोपलं. पादुकांना दत्त मंदिरात नेऊन थोडं स्थिरावू दिलं आणि पुन्हा पालखीत नेऊन ठेवण्यात आलं. माऊलींचं नीरा स्नान आटोपलं. त्यानंतर वारकऱ्यांनी आपापलं स्नान आटोपलं. मागील 2 दिवसांच्या पायी चालण्याचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला त्यांचा. नव्या उत्साहानं, नव्या दमानं वारकरी पुढे सरसावू लागले.
कोणी कोणी तर निरेचं पात्र पोहत जाऊन ओलांडून लागले. कोणी पायी चालत पलीकडच्या काठापर्यंत पोहोचले आणि आपापल्या दिंडीची वाट पलीकडे बघायला लागले. ऋषीही मधूला घेऊन आला. मधू निरेचं ते पाण्यानं तुडुंब भरलेलं पात्र पाहून आनंदी झाला. सारा वैताग, सारी मरगळ क्षणभर विसरला. अंगावरील दागिने एक एक करून उतरवायला लागला. पिशवीत भरून ठेवले. पिशवी ऋषीच्या हाती दिली. स्वतःचे कपडे उतरवले आणि दिलं मनसोक्त झोकून नदीच्या पात्रात. त्याला पोहता येत होतं. मधू नदीच्या पाण्यात पोहायला लागला. मनसोक्त डुंबून घेतलं त्यानं. ऋषीनं त्याला आवाज दिला तसा तो काठावर आला. आता अगदी टवटवीत आणि प्रसन्न दिसू लागला होता मधू. ऋषीने त्याच्याकडे बघितलं. आज दादा किती फ्रेश दिसतोय. वारकरी म्हणून नव्हे तर सहज म्हणून तो निरेच्या पाण्यात उतरला. त्यानं पवित्र शाही स्नान म्हणून नाही, पण पोहण्याच्या कृतीतनं त्या पवित्र नदीच्या जळानं स्वतःला पवित्र करून घेतलं. हे काही थोडं नाही आहे. ऋषी मनातनं आनंदला. त्यानं स्वतःचंही स्नान आटोपलं. दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आला. मधू बाहेरच थांबला होता. तो काही मंदिरात दर्शनाला आलाच नाही. ऋषीला माहिती होतं ते. बघूया पुढे असं म्हणत त्यांनी मधूला चळण्याविषयी खूण केली. माऊलींच्या पादुकांचं निरास्नान आटोपून आता वारी लोणंदच्या दिशेनं कूच करू लागली. लोणंद नगरी माऊलींच्या स्वागतासाठी सुसज्ज झालेली होती. सातारा जिल्ह्यातल्या लोणंद इथे माऊलींचा 2 दिवसांचा मुक्काम असतो. इथे कोकणासह महाराष्ट्रातल्या इतर भागातून आलेल्या दिंड्या पालखी सोहळ्यात सहभागी व्हायला लागतात. भाविकांची संख्या लोणंदच्या मुक्कामात वाढीला लागते. गर्दी कितीही वाढू द्या, लोणंदकर कुठेही हार मानत नाहीत. त्यांच्या उत्साहाला आणि आनंदाला पारावार उरत नाही हो. वाजत गाजत तिथले ग्रामस्थ माऊलींना मानाचा नैवेद्य अर्पण करू लागतात. असंख्य भाविक इथल्या मुक्कामात पालखी तळावर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेऊ लागतात. सर्व दिंड्या आपापल्या मुक्कामस्थळी पांगलेल्या होत्या. ऋषीनेही पादुकांच्या दर्शनासाठी मधूला विचारलं, पण तो कसला ऐकतोय. त्यांनी नेहमीप्रमाणे नकार दिला. तिथल्या एका शासकीय शाळेत यांच्या मुक्कामाची सोय होती. मधू तिथेच बसून या सगळ्यांची वाट पाहायला लागला. तिथे त्याचं थोड्या थोड्या वेळानं धूम्रपान सुरूच होतं. त्याला तसं सिगरेट ओढताना, नाकातनं धूर काढताना, येता जाता सगळेच बघायला लागले. सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसायला लागले. कोणी हसू लागलं तर कोणी कपाळावर हात मारून घ्यायला लागलं. मणभर दागिने छाताडावर चढवून बसलेल्या धुरांच्या वलयात आपला टाइमपास करणाऱ्या त्या मधूला बघून सगळे त्याची कीव करायला लागले. त्यांना तसं बघून याला राग न आला तर नवल. तो रागानंच तिथनं उठला आणि आत जाऊन बसला. आतूनच त्याने खिडकीतनं बाहेर बघितलं. शाळेच्या कुंपणावर काही बायका आपल्या दिंडीतल्या माणसांचे ओले कपडे वाळत घालताना त्याला दिसल्या. त्यात प्रियंकाही होती. तिला बघताच त्याचे डोळे एकदम चमकले. तो इतरांच्या नजरा चुकवून बाहेर येऊन मागच्या भागाकडे जायला लागला. आता तिथे प्रियंका एकटीच होती. त्याच्याकडे तिची पाठ होती. मधून तोंडातली सिगरेट काढून खाली फेकली, पुढे सरसावला. प्रियंकाच्या अगदी जवळ गेला. तो तिला आपल्या बाहुपाशात आवळणार तेवढ्यात तीच मागे वळली आणि त्याच्यावर आदळण्यापूर्वी तिने स्वतःला सावरलं. अरे सॉरी दादा, सॉरी. काही हवं होतं का दादा तुम्हाला? तिने विचारलं. ते नाही, काही नाही. मधू गडबडला. त्याला काय बोलावं ते सुचेना. त्याची नजर प्रियांकाकडे होती. तिने आपली ओढणी नीट घेतली. त्याला जे हवं होतं ते एवढ्या सहजासहजी हाती लागणार नव्हतंच. अचानक प्रियंकानं काही हवंय का असं विचारल्यावर तो अडखळला. त्याला तसं बघून तिने परत त्याला विचारलं. बोला ना माऊली, खायला काही आणून देऊ का तुम्हाला? पाणी, चहा काही हवंय? ऋषी दादाचे मोठे भाऊ आहात ना तुम्ही, कारवाले? माहिती आहे मला माऊली. अहो माऊली बोला ना, काय देऊ? आधी तुझं ते माऊली बंद कर. काही नकोय मला, बावळट कुठली. त्याच्या या अशा तुसड्या बोलण्यानं प्रियंका एक क्षणभर सुद्धा तिथे थांबली नाही. पण ती लहान नव्हती. तिला मधूच्या डोळ्यातल्या वासनेनं बरबटलेले घाणेरडे भाव लक्षात यायला वेळ सुद्धा लागला नाही. तो तिथे कशासाठी आला होता हे तिला कळलं.
पण तिचा विठोबा तिच्या बाबतीत असं काहीही घडू देणार नव्हता, हेही तेवढंच खरं होतं. कारण ऋषी आणि त्याचे मित्र दर्शन आटोपून त्याला शोधत शोधत तिथे येऊन पोहोचलेले होते. "अरे मधुदादा, तू इथे आहेस होय? आम्ही तिकडे तुला शोधत होतो. काय करतोयस इथे?" ऋषीच्या एका मित्रानं विचारलं. "काही नाही रे, तिकडे आत मनाला बरं वाटत नव्हतं म्हणून इकडे आलो बस." "कपडे वाळत घालायला का?" दुसऱ्या मित्रानं मस्करीत विचारलं. "तू ग बसा साल्या, थोबाड फोडीन पुन्हा असं बोललास तर. माझ्याशी मस्करी करायची नाही. ऋषी याला सांगून ठेव." "अरे दादा, तू आधी शांत हो, पुन्हा नाही करणार तुझी कोणी मस्करी." ऋषीनं नजरेनं आपल्या मित्रांकडे बघून नाही म्हटलं आणि मधूला म्हणाला, "दादा चल, तुझं जेवण झालंय का?" "नसेलच झालं म्हणा. चला रे, आपण जेवून घेऊ." असं म्हणत ऋषी सर्वांना घेऊन जेवणाच्या ठिकाणी जायला लागला. त्या रात्रीच्या मुक्कामात मात्र मधूची गोचीच झाली. सायंकाळी नेहमीप्रमाणे मधूला त्याची आवश्यक ती गरज जाणवायला लागली. त्याने ऋषीला, "मी कारमध्ये जातोय रे," असं सांगून तो तिथनं जायला लागला. तो कारमध्ये बसून ग्लास भरायला सुरुवात केली, पण बॉटलमध्ये अगदी थोडंसंच पाणी. त्याला मनाप्रमाणे पेग भरताच आला नाही. बाहेर पडून स्वतः पाणी आणायला जावं तर हा मुसळधार पाऊस सुरू झालेला. फोन करून ऋषीला सांगावं तर नेटवर्कची समस्या. मधूला काय करावं ते सुचेना. आज काही त्याला मनसोक्त प्यायला मिळणार नव्हतं. राग तर त्याच्या नाकाच्या शेंड्यावर असतो. मनाप्रमाणे काही घडलं नाही की मधूचा अस्वस्थपणा वाढायला लागतो. वैतागून त्यांनी सीटवर बुक्क्यांचा मार द्यायला सुरुवात केली. 2-4 शिव्या हसडल्या, पण उपयोग काहीच नव्हता. शेवटी त्याला त्याचा दररोजचा कोटा पूर्ण करता आला नाही. अर्ध्यावरच समाधान मानावं लागलं. खरं म्हणजे मागच्या डिकीत पाण्याच्या बॉटल्सचा एक मोठा क्रेट भरून होता. याच्या ते का बरं लक्षात आलेलं नसावं? गाडीत पाणी आहे याची आठवण त्याला का नसावी? बरं, विस्मरण झालं तर झालं, पण बाहेर नेमका एवढा मुसळधार पाऊस का कोसळावा की जेणेकरून मधूला कारच्या बाहेरच पडता येऊ नये? या प्रश्नाचं उत्तर काळालाच माहिती होतं. पुढे काहीतरी घडणार याची एक सुखद नांदी म्हणून हे आज घडलं होतं. नाईलाजानं का होईना, पण मधूच्या सवयीला थोडासा तरी लगाम आज बसलेला होता. ही आनंदाची बाब होती. पाऊस ओसरल्यावर थोड्या वेळात ऋषी तिथे आला. त्याला सगळं समजलं. त्याला बरं वाटलं. "बरं झालं ना दादा, एका अर्थाने. पाणी कमी होतं म्हणून तू कमी प्यायलास आज. हे एका दृष्टीनं छान झालं." "काय छान झालं? इथे माझा जीव जातोय आणि तू म्हणतो छान झालं? जळतोस का रे तू? अरे घे ना घे, तूही पीत जा. नाही कोण म्हणते का तुला? रिअली जळतो यार तू माझ्या पिण्यावर." "तसं नाही रे. तू वारीत दारू पिणं काय? अरे तू तिला स्पर्श सुद्धा करू नकोस असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. पण तू आधीच्या 4 दिवसांच्या मानानं आज कमी प्यायलास, हे आमच्यासाठी बरंच झालंय. हळूहळू कर ना कमी पिणं, सुटेल सवय. तुला नाही वाटत का तसं?" "अरे हाड, असं काही वाटत नाहीये मला. माझ्या पैशानं पितो मी. कितीही पिणार. पिता पिता मेलो तरी चालेल, पण मी पिणार, मी पिणार." असं बोलत असतानाच मधूला झोप आली. ऋषीनं त्याला तिथंच कसं झोपू द्यायचं म्हणून मित्रांच्या मदतीनं त्याला चालवत चालवत मुक्कामाच्या ठिकाणी आणलं, झोपवलं. मधू शांत झोपला होता. ऋषी त्याच्याकडे बघत दादा एवढंच म्हणाला आणि त्याच्या शेजारी निजला. सगळीकडे निजानीज झाली. सकाळ होताच मधूला जाग आली. आपण अशा या जागेवर रात्रभर झोपलोय? अशा? फक्त सतरंजीवर? त्यांनी आजूबाजूला पाहिलं. ऋषी त्याच्या शेजारीच निजलेला होता. मधू ताडकन तिथनं उठला. कारजवळ जाऊन ब्रश वगैरे करून कुणालाही न सांगता ड्रायव्हर सोबत नीरेवर गेला. स्नान आटोपून तो कुठे निघून गेला हे कुणालाही माहिती नव्हतं. त्याला या सगळ्यापासनं, या वारीच्या वातावरणापासनं दूर जावंसं वाटलं होतं. आज लोणंद गावात वेगळाच उत्साह होता. लोणंदच्या शेजारी चांदोबाचा लिंब आहे. हे ठिकाण विशेष आहे. याला कारणही तसंच. इथे ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण होणार असतं. आज दुपारी ठीक 1 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुढील तरडगाव मुक्कामासाठी लोणंद पालखी तळावरनं मार्गस्थ झाला. चांदोबाचा लिंब इथे आज वारीचं पहिलं उभं रिंगण रंगणार. उभं काय, गोल काय,
माऊलींचं प्रत्येकच रिंगण भक्तिभावानं रंगत असतं. हा भक्तिभाव तिथला प्रत्येकजण अनुभवत असतो. अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सोहळा असतो. हा अनुभव मधूनही घ्यावा असं माधवबुवांनी सुचवलं. त्यांनी आता तरी कारमधनं खाली उतरावं असं सर्वांनाच वाटू लागलं होतं. सर्वांनी हा आनंदाचा सोहळा बघायला खाली उतर म्हणून त्याला विनंती केली, पण तो नाहीच मान्य झाला. काल रात्री त्यानं अर्धवट प्यायली असल्यानं त्याचा अस्वस्थपणा, शिथिलता, उदासीपणा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होताच. त्याला या उभ्या रिंगणाचं काय देणं घेणं नव्हतं. मला नाही यायचंय, तुम्ही जा असं म्हणत त्यांनी सर्वांना परत पाठवलं. तो बसून राहिला कारमध्ये. वारी आता उभ्या रिंगणासाठी सज्ज झालेली होती. भोंग्याद्वारे सूचना देण्यात आल्या. सर्व दिंड्यांनी आपापली जागा घेतली. चोपदारानं दंड उभारला. एकाच वेळी सगळीकडे नीरव शांतता पसरली. मधूला ती शांतता भयाण वाटायला लागली. तिकडे भक्तीच्या एका अभिनव ब्रह्मानंदी सोहळ्याला काही क्षणात प्रारंभ होणार होता आणि इकडे या बंद काचेच्या कारमध्ये मधूचा जीव कोंडला जायला लागला. तो फार कासावीस व्हायला लागला. शरीराला मोकळ्या हवेची गरज होती, पण मन मात्र त्याला बाहेर उतरू देत नव्हतं. असा कसा हा निगरगट्ट? मनाच्या हट्टापुढे आपल्या शरीराला होणारा त्रासही याला दिसत नसावा का? त्यांनी डोळे बंद केले, पण ते बंदही होत नव्हते. अंतःकरणातली अस्वस्थता डोळ्यातनं बाहेर पडू पाहत होती. थोड्याच वेळात ही बेचैनी एवढी वाढायला लागली की आता आपले प्राण कंठाशी आलेत याची जाणीव त्याला झाली. आणि त्याच विचित्र मनस्थितीत त्यांनी कारचं दार केव्हा उघडलं, तो कधी बाहेर आला हे त्याला कळलंच नाही. ऋषीचं त्याच्याकडे लक्ष होतंच. मधूला बाहेर पडलेलं पाहून त्याला फार आनंद झाला. बाहेर गारवा सुटला होता. त्या गारव्यानं मधूला बरं वाटलं. अस्वस्थता थोडी कमी व्हायला लागली. भोंग्यावर सूचना आलेली त्यांनी ऐकली. त्या शांततेत माऊली रस्त्यावर मध्यभागी येऊन थांबली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सारे वारकरी आपापल्या जागेवर नेमून दिल्याप्रमाणे उभे राहिले. माऊली माऊलीचा गजर सुरू झाला. त्या गजरात सारा आसमंत दुमदुमून जायला लागला. चोपदारानं उभं रिंगण लावलं. तसं रिंगण म्हणजे पालखीभोवती गोल फिरणं. पण उभ्या रिंगणात दिंड्या गोलाकार नाही तर पालखीच्या दोन्ही बाजूनं समोरासमोर उभ्या राहतात. यामधून अश्व धावतो. सर्वात आधी भोपळे दिंडीचा मानकरी पताका घेऊन रिंगणात धावला. त्यानंतर स्वाराचा अश्व आणि मग त्यामागून माऊलींची गादी असलेला अश्व यांची दौड सुरू झाली. माऊलींचा अश्व सुसाट धावू लागला. हा पाठशिवणीचा खेळ बघत वारकऱ्यांनी भगव्या पताका आकाशात उंचावल्या आणि पुन्हा एकदा माऊली माऊलीचा मोठ्यानं गजर झाला. वातावरणातला गारवा अंगावर झेलत हा वैष्णवांचा मेळा भक्तीच्या आनंद रसात न्हावून निघायला लागला. आता उडीचा सोहळा सुरू झाला. सारे वारकरी बेभान होऊन टाळ मृदंगाच्या तालावर उड्या घेऊन नाचू लागले. दिंड्यांचे विविध खेळ खेळू लागले. सोबत ज्ञानोबा तुकारामचं भजन सुरू होतं. तेवढ्यात एक सुंदर दृश्य बघायला मिळालं. पालखीच्या कडेनं काही टाळकरी कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे रचना करून बसले. भजन सुरूच होतं. या वर्तुळाच्या कडेनं पखवाज वादक उभं राहून पखवाज एका तालात वाजवायला लागले. रात्रीत पाऊस येऊन गेल्यानं जमिनीवर चिखल होता, तरीही सारे वारकरी त्या चिखलात बसून त्या नेत्रदीपक रिंगणाचे साक्षीदार होत होते. याची देही याची डोळा अनुभवला रिंगणाचा सोहळा. माऊली आपल्यासोबत खेळतीये या भावनेनं प्रत्येक वारकरी या आनंदाच्या सोहळ्यात स्वतःला एकरूप करून घ्यायला लागला. जीवन जगत असताना ही एकरूपतेची अनुभूती घेणं म्हणजे हे रिंगण आहे. आपलं ध्येय, आपलं कर्म, आपली वृत्ती, आपला पुरुषार्थ या सर्वांचं रिंगण उभं करून जीवनाकडे खेळकर वृत्तीनं बघत जगणं हेच या जन्माचं सार्थक असतं. नेमकं काय चाललंय म्हणून बघावं या विचारानं मधू दुरूनच हा सोहळा बघायला लागला. किती हा आनंद या वारकऱ्यांचा! त्याला आश्चर्य वाटलं. हे एवढे वेडे का होत असावेत? असे आनंदानं का नाचत असावेत? त्यांनी तिथल्याच एका वृद्ध माणसाला याबाबत विचारलं तेव्हा
अरे बाबा, माऊली आहे ना आपली, ती बघ मधी उभी आहे, दिसली का? त्या वृद्ध माणसानं रस्त्याच्या मधोमध बघायला सांगितलं. हां, एवढंच म्हणून मधू त्या दिशेनं बघायला लागला. अरे ती माऊली आपल्याबरोबर खेळती अशी भावना असती री. आणि आई माय आपल्यासोबत खेळती म्हणल्यावर कोण्या लेकराला आनंद होणार नाही सांग बरं. तसंच आहे. म्हणून हे सारे आनंदानं नाचत्यात. बघ 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 आता काय करतीन बघ. बघ दादा बघ, अरे बघ. तो वृद्ध सांगायला लागला. मधू टाचा उंच करून बघायला लागला. माऊलींचा अश्व धावत सुटला होता. त्या जागेवरची माती कपाळावर लावायला सगळ्यांची कशी झुंबड उडालेली होती. ज्याला जसं जमेल तसं कपाळावर माती लावून स्वतःला प्रत्येकजण धन्य मानून घ्यायला लागला. मधू ते दृश्य बघत राहिला. त्याच्या दृष्टीनं हा शुद्ध वेडेपणा, मूर्खपणा होता, पण वारकऱ्यांच्या दृष्टीनं ती एक पूजा होती. ते रिंगणाचं स्थळ, ती जागा तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नव्हती. तिथली माती बुक्क्याच्या टिळ्यापेक्षा कुठेही कमी नव्हती. त्या भक्तिभावाच्या सोहळ्यात प्रत्येक वारकरी रममाण झालेला पाहताच मधू निशब्द झाला. ही माणसं अशी कशी याचाच तो विचार करायला लागला. हळूहळू त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलायला लागले. त्याच्या कपाळावर मातीचा टिळा दिसला नाही म्हणून कुणीतरी येऊन त्याच्या कपाळावर मातीचा टिळा लावायला लागला. अचानक असं होताना पाहून मधूनं त्या व्यक्तीचा हात धरला. अहो लावा माऊली टिळा, घ्या लावून. अहो माऊलीचा परसा द्यायचो, मन कसं शुद्ध होईन बघा तुमचं. घ्या माऊली, लावा. मधू क्षणभर त्याच्याकडे बघत राहिला. मधूनं त्या माणसाच्या पुढ्यात मान वाकवली आणि डोक्यावर झाकावं म्हणून आपला उजवा हात डोक्यावर धरला. त्या माऊलीनं मधूच्या कपाळावर टिळा लावला आणि सर्रकन निघूनही गेला. मधू त्याच्याकडे बघतच राहिला. आपल्याला हे काय झालंय? आपण कसा काय हा टिळा लावून घेतला? हे आश्चर्ययुक्त प्रश्न त्याच्या कपाळावर दाटी करायला लागले. एव्हाना चोपदारानं उडीच्या सोहळ्याला आमंत्रण दिलेलं होतं. तिकडे उडीचा सोहळा सुरू झाला आणि चोपदार वास्करांनी ज्ञानोबा तुकारामच्या भजनाला प्रारंभ केला. वारकरी कधी झोपून, बसून तर कधी उभ्यानं आपल्या पावलांचा ताल धरून त्या भजनात रममाण व्हायला लागले. वारकऱ्यांची ब्रह्मानंदी टाळी लागली होती आणि मधू तो गोंधळलेल्या अवस्थेत आपला एक एक पाय मागे घ्यायला लागला. त्याचं त्यालाच कळत नव्हतं. तो विचारात गुंतत गेला. कोण होता तो टिळा लावणारा माणूस? मी तर ओळखतही नव्हतो. बुवांच्या दिंडीतही तो दिसला नव्हता. मग त्यांनी मलाच का टिळा लावला असेल आणि लगेच निघूनही गेला? आणि मला तर हे काहीच मान्य नाही. मग मी त्याच्यापुढे मान का वाकवली? डोक्यावर टोपी नव्हती तरी आपोआप हात कसा काय गेला डोक्यावर माझा? मला असं तर काही करायचं नव्हतंच. मग हे झालं कसं? माझ्या तोंडाला तर माझ्या तोंडाचा वास त्याच्या नाकात गेला असावा का? गेला तर असणारच की. मग तो काहीतरी विचित्र घडतंय आपल्या बाबतीत हे मात्र खरं. या विचारात मधू तिथनं निघून जायला लागला आणि ऋषी दुरून हे सगळं बघत उभा होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वसुधा वैद्यलिखित वारी या कादंबरीचा भाग 16वा. या कादंबरीचा 17वा भाग उद्या. तोपर्यंत पांडुरंग हरी वासुदेव हरी. विठ्ठल 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 विठ्ठल.